बघा हरण्या तिकडे हे रोध करत होता, तर मी गवत खायला बांधलं. गवत खायला बोलवलं तर मार करतात. पिलुडी खायचं सोडून त्याला मारती. पिल्लुडीला मारकी राव. हरण्या शांत आहे, पिल्लुडी मारकी. अरे मला माहित नव्हतं पिल्लुडी एवढी कडू आहे. ए पिल्या सर माग. आता वाजले सकाळचे 7 आणि तिकडं पिल्लुडीला खायला ठेवले मी सकाळी. कारण की आता रात्रीची लाईट आहे ना, सकाळी 5 वाजता उठून मी कुट्टी केलेली लाल नेप्याची कुट्टी करून पिल्लुडीला खायला टाकले अगोदर. बाकी कोणालाच खायला नाही ठेवलं, फक्त पिल्लुडीला खायला टाकले. बाकी आता गाया बसलेल्याच आहेत. आणखीन बगळे आलेत 1-2 गायापाशी. मोत्या बघा रस्त्यावर बसलेला आहे, त्या बघा रस्त्यावर. तो कधी इकडं वाळू बसतो घराच्या कोपऱ्याला तिकडं, आणि आता रस्त्यावर बसलेला आहे सकाळ. म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या गाड्याला भोकायला सकाळी. तर हे जे तुम्हाला चिंचाचे झाड दिसतात नाही मोठाले, तर ते असे छोटाले वाटतात, पण ते झाडं लय मोठाले आहेत आणि लय जुने आहेत. किमान ते 40 वर्षाचे तरी असतील झाडं, म्हणजे त्याच्यापेक्षाही जुने असतील 40 वर्षाच्या. पण काय माहीत. बघा आता पलीकडे एक पवनचक्की ना, तर त्या पवनचक्कीची आणि त्या झाडाची हाईट सेम वाटते. म्हणजे पवनचक्की लांब आहे जास्त, पण तरी ते झाडं लय उंच आहेत, लय मोठाले झाड आहेत. तसे बरेच झाड आहेत. इकडं 2 आहेत, परत तिथे एक, त्याच्यानंतर इकडं हे लिंबा झाड आहे ना, तर त्याच्या पाठीमागं 2-4 आहेत. बाकी इकडं आपले रामफळ पाखरांनी खायला चालू केली वरून. ते सगळे शेंड्यातले जे मला काढता येत ना, ते तर एक पाखरांनी खाल्लं एक, परत इकडं दुसरं टोकरलं आहे. अशी ही रामफळ आहेत, पण रामफळ कमी आहेत बरं का. त्या पलीकडच्याला चांगले रामफळ आहेत. बाकडे इकडे चिक्कू ह्याला आलेत, नवीन पानं आलेत. आता ह्याला बहार बीन चिक्कूचा मध्ये यायलेत बरं का फुलं चिक्कूला. हे 9तीच्या मध्ये फुलं यायला लागली चिक्कूला. बाकी हे लिंबूने झाड आहे ना, हे आपल्याला तोडायचं बरं का, कारण की जुनं बी झालं आहे. आणि ह्याच्याजवळ इथं जांभळीचं झाड आहे खाली. केळीच्या झाडाच्या वर जे पानं दिसतं ना, ते जांभळे झाड आहे. तर त्या जांभळे झाडात यावा म्हणून ही लिंबूनी तोडायची. बाकी रब्बीचं मेन पीक आहे ना, तर ते ज्वारी. की म्हणजे आता ज्वारीचा पेरा कमी झाला आहे, आपण तर कुठं ज्वारी पेरलीच नाही. पण ज्यांना जास्त शेत आहेत किंवा मॅन पॉवर कमी ना, तर ते लोक आणखीन ज्वारीच करतात. कारण की एकदा पेरली ना की फक्त मग पाणी द्यायचं, फवारणी वगैरे जास्त गरज पडत नाही, आणि सुगीला डायरेक्ट काढायलाच येते ना ज्वारी. आणि कडबा एकदम मस्त असतो जनावरांसाठी ज्वारीचा. इकडं खाली हे नागेलीचे पान आहेत. चला आता मला दूध काढायला जायचं, उशीर झाला अगोदरच. तर लिंबाला बी नवीन तवर आलाय बरं का, म्हणजे नवीन पानं तवर आलाय. मोत्या का रे आळस देते, चल इकडे ये. बस थांब मोत्या थांब. पिल्लुडीला घेऊन आले दूध प्यायला.
आता मी कॅरेट भरून ठेवतो कुट्टीने, कॅरेट भरतो आणि तिकडं भुसकाटावरती टाकतो, म्हणजे दोन्ही नंतर मिक्स करायला. अगोदर मी मेपेची कुट्टी तिकडं भुसकाटावर टाकून घेतो. आता जी कुट्टी टाकून घेतली ना, तर त्याच्यावर सोयाबीनचा भुस्सा ओढून घेतो वर. सोयाबीनच्या भुस्स्यात तर नुसता धुरळाच आहे, नुसती धूळ आहे. तर हे भुसकाट ओढून घेतो कुट्टीवर आणि दोन्ही मिक्स करून घेतो. चांगलं मिक्स झालं पाहिजे दोन्ही बी. आता कुट्टी आणि भुस्सा चांगले मिक्स झालं आहे. कॅरेट भरून घेतो, कॅरेट भरतो आणि तिकडं जवळ नेऊन ठेवतो. थोडे एक कॅरेट भरून घेतो अगोदर, मग भरले ना की मग तिथं जवळ नेऊन ठेवायचे. आता अगोदर ह्यांना खायला ठेवून घेतलंय. आई तिकडं बघरील त्या काबरील चालवले खायला, आईने कॅरेट. बाकी अगोदर ह्यांना खायला ठेवून घेतलं. मग आता बैलांना जरशांना ठेवायचे. त्यांना ठेवायला गेलं ना की पोल पाडायचं एखादे. असं शांत खायला पाहिजे दोघींनी एकत्र, म्हणजे ॲडजस्ट करून. ही जे कॅरेट पलीकडे एक शिल्लक आहे ते सीतावालं आहे, पण खाऊ दे. ते काय करतात, ज्या कॅरेटमध्ये समजा कुट्टी जास्त आहे ना तर ते निवडून खातात. म्हणजे ज्या कॅरेटमध्ये कुट्टी जास्त असं ना तर त्या कॅरेटमध्ये जातात. तर ह्या कॅरेटमध्ये व्यवस्थित मिसळण्यात नाही आलं, कुट्टी जास्त आहे, त्याच्यामुळे दोघी एकत्र खातात. ह्या कॅरेटमध्ये दोन्ही सारखंच आहे, म्हणजे कुट्टी आणि हे दोन्ही सारखंच आहे ना. आता ह्या पिल्लुडीला जागेवर घेतो, कारण की तर मग हे काय करतं, कॅरेटमध्ये पाय देतं. गंगीच्या कॅरेटमध्ये पाय देतं ना, हे किलरीच कॅरेटमध्ये पाय देतं, त्याच्यामुळे ह्याला घेतो तर जागेवर. चल ए बास इकडे चल, आता चल इकडे, बस बस. तर त्यांनी तर सकाळीच खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे ते खाणार नाही. ही आपल्या स्टार्टरची अवस्था आहे. इकडं मी करतो बोर चालू. आता लाईट रात्रीची बरं का, मी सोलारवर बोर चालू केलाय, कारण की हाऊस भरून घ्यायचा, परत बटाटे भिजवायचे. रात्री तर बोर बंद होता कारण की भिजायला नव्हतं म्हणून, पण आता बटाटे भिजवायचे दिवसा. आवळीला पान आले, तौर आलाय. आवळीचं झाड, ह्याचा तौर दाखवतो तुम्हाला कसा असतो आवळ्याचा. तौर म्हणजे आंब्याला कसा मोहर येतो तर तसा आवळीला तौर येतो. आवळ्याच्या झाडाला आवळीच म्हणतात, आवळी. तर हे बघा, हे आहे ना थोडं फुलावणी छोटं छोटं, तर हे तौर पानापाशीच येतो तौर. ह्याला जास्त ओळखू येईन. ह्या फांद्याला जो पाण्याच्या खाली जे फुलासारखं दिसते ना लिंबाच्या तौरावणी, तर हे तौर आलाय, म्हणजे फुलं आवळ्याला. ह्याचे आवळे डायरेक्ट ह्याच्यातच खायला येतात दिवाळीच्या टायमाला. आत्ता तौर आलाय त्याला, पालवी तौर, पण आवळे दिवाळीच्या टायमालाच खायला येणार. आपला भुईमुग असा आहे सध्या कंडिशनला. चांगलं आहे झाडं, अशी झाडे चांगली आहेत. इकडं आपला हौद भरायला चालू आहे. हौद मी धुणारे म्हणलं होतं, पण तिकडं आपला भुईमुग खुरपायला चालू आहे ना, मग हौद धुतलेलं पाणी तिकडे भुईमुगातच जातं, मग खुरपायला गोंधळ नको. तर त्याच्यामुळे तिकडं आईन ते भुईमुग खुरपितात. तर त्याच्यामुळं हौद फक्त मी भरून घेणार आहे, मग नंतर धुवून काढेन. आणि आता उन्हाळा आहे ना, उन्हाळ्यात लई शेवाळ होतं, सारखं शेवाळ होतं, तरी धुवावंच लागेल सारखं. तरी मी महिन्यातून एकदा धुईन हौदाला, बघू काय होतंय ते. परत इकडं बटाट्यात आपल्याला ह्या बटाट्याला पाणी द्यायचं आहे. चांगलेत बटाटे. हारण्याला बकेट आणून ठेवली. हे लोक मस्त आता रवंत करत बसलेत. सगळे सावलेले आलेत, उन्हात कोणीच थांबलं नाही.
कारण की आता इथून पुढे ऊन जास्त पडायला सुरुवात होते, त्याच्यामुळे सगळे सावलीत बसलेत. ह्यांना पाणी पाजलं नाही आणि आज ह्यांना सोडायला उशीर आहे बरं का. पप्पा बीडला गेलेत ना, तर त्याच्यामुळं ह्यांना आता सोडायला उशीर आहे. पप्पांना जर लयच उशीर झाला ना तर मी ह्यो ड्रममध्ये ठेवतो आणि ड्रममध्ये पाणी ठेवतो त्यांना. जर मी पप्पांचा अंदाज बघतो ना, पप्पा किती वेळात येतील. जास्त उशीर असेल तर मग त्यांना पाणी पाजतो आणि पप्पा जर लवकर येणार असले ना मग त्यांना खायला तर ठेवलेलंच आहे. मग पाणी ते इथून सुटलं नदीवर पेतीन. हीच बकेट घेऊन जातो लालीला. बैलाला पाणी पाजलंय, जर्शनला पाणी पाजलंय, फक्त इकडं लाली पाणी पाजायची राहिली. नाही तर ती पिलुडी सगळी झालीत. पिलुडी झाली, ते बांडवासर पाणी पाजलंय, आता लाली बी पिते पाणी. बटाट्यात पाणी तर आले शेवटपर्यंत येऊन दुसऱ्या सरीत आले. तर पाणी बदलतो बटाट्याचं. आता समोर दिसते ना, ह्याच्यात मी थोडासा आता बदल करणार आहे. मला आज काम नाही ना. हरण्या कधी काळी सुटला, सगळे बटाटे फिरून आलाय, सगळीकडे फिरलाय मोकळा. चला आता बांधतो त्याला. चल इकडे. तर तुला थोडा वेळ काय करतो, इकडंच बांधतो पिल्लुटीसोबत. हे पिल्याला सोबत उचीन. थांब इथंच बांधतो आलाय मुळीला. मस्त इथं खाजवतो झाडाला. होईन टाईमपास, पिल्याला बी जरा टाईमपास होईन. थोड्या वेळाने जाईन तिकडं पिल्याकडे. हरण्यावर कसं काय सुटला. चल इकडे पुढे. चल इकडे. तुम्हाला दोघाला बी मी गवत आणणार आहे खायला. बस 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 इथं. अडकत येईन का रे. नाही अडकायचे, हरण्या हुशार आहे ना. हरण्या हुशार. हरण्या काय जास्त जवळ जायचं नाही आणि हरण्याला वाटलं तर थोडं आकडून बांधतो आणखीन. म्हणजे फक्त ते असे तोंडाने भेटते, एकमेकाच्या दाव्यात अडकणार नाहीत. तरी आता केले असं. ते होतं अगोदर, आता केले असं. त्या लिंबुनीचे जेवढे वाळले फाटे होते ना तर तेवढे बाजूला काढलेत. तिथं खाली एक बिनकामाचं काट्याचं झाड होतं, तर ते बी बाजूला काढले. आजच्या पुरतं एवढंच. आता हे बाजूची जी राहिलेली स्वच्छता ना तर ती पुन्हा करू. पण वाळलेले फाटे तर काढून टाकले मी आज, कारण शेतातलं काही काम नव्हतं ना. तर म्हटलं एवढं करावं, म्हणजे कसं उन्हाळ्यात सावली होते. आता लिंबुनीची सावली कसं उन्हाळ्यात राहते ना, मग इथं बाज वगैरे टाकता येते उन्हाळ्यात झोपायला, किंवा खाली सतरंजी टाकता येते झोपायचं म्हणलं तर. म्हणून ही स्वच्छता केली उन्हाळ्यासाठी. फक्त हे आंब्याचं झाड ठेवलं इथं, कारण हे लागणारच आहे आपल्याला. आंब्याचं झाड ठेवले, हे पपईचं एक ठेवले. गवताची वाट बघून पिलुडी खाली बसली होती. तर दोघात टाकतो गवत. तर अर्ध गवत आहे इथं खाली ठेवतो आणि अर्धच टाकतो, कारण की पाळले देतात गवतावर. चला, आणि हरण्याला बी भागीदार बनवायचं ना गवताचं, तर त्याच्यामुळे इथं मध्ये टाकतो गवत. हरण्या चल या. हरण्या ते मोकळं सुटलेलं होतं, सगळ्या बटाट्यात हिंडले, तिकडे भिमुगात गेलं होतं काय माहीत. त्याला गवतच खाऊ वाटत नाही. पण ये ना इकडं तरी ये, की जवळ तरी ये. रवंत करते मस्तपैकी. इकडे चल, गवत तर खाऊन तर बघ. खाऊन तर म्हणजे त्याला जुनच येते गवत. मस्त आता दोघं खाते गवत. भरपूर आहे त्यांना. एवढं खाल्लं ना मग परत मी इकडं ठेवलं ना आणखीन गवत, तर ते ठेवलेलं गवत बी मी थोड्या वेळाने टाकणार त्यांना. आता खाऊ दे. मला दोघं सारखेच वाटतात राव. पिल्लुडी बारीक आहे ना, तरी बी जरा सारखेच वाटतात असे लांबून बघितल्यावर. ए हरण्या, अरे बघा, हरण्या तिकडे हे रवत करत होता, तरी मी गवत खायला बांधलं. गवत खायला बोलवलं तर मार करतात. पिल्लुडी खायचं सोडून त्याला मारती. पिल्लुडीला मारकी राव. हरण्या शांत आहे, पिल्लुडी मारकी. अरे मला माहित नव्हतं पिल्लुडी एवढी कडू आहे. पिल्या सरक माग.
ह्यांचं जमत नाही राव, हे गवत खाणार नाहीत. पिलुडी हरण्याला मारे ती, पण हरण्या मोठा आहे, काहीच काय पळायला. चल इकडे, चल इकडे, इकडे इकडे इकडे. असं मारायचं नाही ना, मग असं मारल्या मग हरण्या कसं मारायचं, शेवटी ते मोठा आहे किती केलं तरी. इकडे वर बघ, वर बघ, असं बघ, असं वर बघ ना. हां हां, असं पाहिजे त्याला चोळायला. मारामार नाही खेळायची ना. सुरुवात कोणी ह्या पिल्लुडीने केली ती सुरुवात मारायला, मग हरण्या मारायला लागला ह्याला. बस खा तिकडे जा. आता त्याला थोडंसं चोळ आहे ना, तर ते इकडे थांबतंय. जा खायला पळ. तिकडं खा तुझा. आता भेलं बरं का, ते भेलं ना हरण्याला आता जात नाही तिकडे गवत खायला. त्यामुळे त्याला आता इकडं दुसरं गवत आणि हे राहिलेलं गवत इकडे टाकतो. इकडे राहिलेलं गवत इथं खातो. आता ते खाऊ दे हरण्याला, तू हे खा. कमी जर पडलं तर मग तिकडून नेपेर आणून टाकतो तुला. आज मी ताक बी आणणार आहे जनावरांसाठी. हे इकडं खाते आणि हरण्या तिकडं खातोय. आता हरण्या किती केलं तरी मोठाच आहे ना, तर त्याच्यामुळे मारतो त्याला. पण जाऊ दे, हरण्यात त्याला भूक नाही राव, पोटभर खाल्लेलं आहे त्यांनी. ह्यांच्या इकडं भांडणं लागली, गाय लगेच उठून उभा राहिली, नाही तर बसलेली होती अगोदर. आपला लाल का नेपियर 2-3 दिवस झालं टाकतोय ना सारखा. 2-3 कसं 4-5 दिवस झालं टाकतोय, त्याच्यामुळं संपत आलाय, पार पुढं गेलाय तुटत. मग लाल का नेपियर संपला ना, लालक्याच्या पुढं हिरवा आहे ना, तर तेव टाकायला चालू करायचा. तेव संपला की परत हिरवाला चालू करायचा, इकडं छोटावाला. मस्त खाते हे इकडं, ते तिकडं खाते. तर माझं तर जेवण झालंय, पण बैल असा उभा आहे म्हणजे त्याला जेवणाचा टाईम झालाय. तर सरजा खाली उतर. आता बैलांना खायला टाकतो. सरजा उतर ना खाली, खाली उतर. चल, मला ताग आणायला जायचं होतं बैलांना, पण मला पाहुण्यांचा फोन आलाय, म्हणजे पप्पाचे मामा येणार आहेत, तर त्याच्यामुळे आता ताग आणायला जात नाही. इथं छानला भुस्सा खायला टाकतो, मग ताग संध्याकाळी आणता येईल. नाही तर मला आता ताग आणायचाच होता. सरजा तुला थोड्या वेळात खायला टाकतो, फक्त आता घावणीत पाय देऊ नको. आपल्या फपाईला एवढ्या फपाया लागल्यात. बरं झालं त्यावेळेस झाड ठेवलं, एवढ्या फपाया आल्यात. ह्याला एकदा पाणी देणार आहे मी. आता बटाटे भिजवायला चालू आहेत ना, बटाट्याच्या शेवटच्या लाईनमध्ये पाणी आलं ना, तर इथून पाणी मी तिकडे घेऊन जाणार आहे, तिरकं पपईच्या बुडात, म्हणजे पपईला पाणी भेटेल. खायला तर नक्की येणार आहे पपया. ते पाहुणे येतील तेव्हा येतील. बैल वर खाली पोच करून येतो. बरं सरजाला असं सोडायचं एकीकडून, एका साईडने सोडायचं. चिमण्या एका साईडने बांधला तरी जमतो, कारण की घावणीला आता दुसऱ्या गाय नाहीत, आणि लाली आहे ती लाली लांब आहे पलीकड, त्याच्यामुळं बैल आधीवर पोच करतो खाली. त्याला खायला मी भुस्सा टाकला होता, भुस्सा खातेत. पण मला ताग आणायचा ना, तिथं बैलगाडी सोडून येतो, म्हणजे डाळिंबा जरा खातेन बी बैल, गवत खातेन. हे सरजी चल, सरजी चल, चल इकडं बैलगाडी कड, बैलगाडी इकडं, बैलगाडी सरजे चल. हे सरजे चल, चल. हां बस, वर बघ, वर बघ, चल सरजे, वर बघ चल. परत हे गळ्या खालून असं घ्यायचं, इकडं खिळीत लावायचं, असं झालं सिंपल. चिमण्या चल अलीकडे. बस ह्याचं इकडून गळ्यातून घ्यायचं आणि इकडं लावायचं असं. बैलाला राहून देतो इथं, जरा गवत खातीन, सरच्या पलीकडे खाईन, तोपर्यंत मी ताक कापतो. आणि बैलगाडी ही दिवस माळताच नेणार. आई घास कापते ना, मग घास आणि ताक दोन्ही सोबतच न्यायचं, तर त्याच्यामुळे बैलांना मग चरून देतो इथं, तोपर्यंत मी ताक कापून ठेवतो.
बैलाचं खाऊन झालं मी वापस येईपर्यंत. थांब रे बाबा. हाय गवत आहे तिथं. बगळे तर किती आलते बैलापाशी, 4-5 आलते. ताक आपण घेतो. एवढा ताक बस होतोय. सर काय 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 आई मम्मी चल ये घास घेऊन. तर आई घास कापतीन तिकडं कडीला. तर आता थोडा घास आहे ना, तर तो बैलगाडीतच घेऊन जातो. आज काय जास्त घास नाही, आज जास्त घास नाही ना, त्यामुळेच ताक कापला मी. आता ये नाही घास घेऊन, मग घास घेऊन जातो घरी. आता पायाचा बी सुट्टीचा टाईम झालाय, दिवस मावळायला लागलाय. ऐक ना, बैल जाम बांधले तर आई काय येत नाही बाबा. आई चल ना. बसली तिथंच कवरचं. घास मस्त आलाय बरं का. काँग्रेसले ह्या साईडला, त्याच्यामुळं खुरपायचा आणि कापायचा दोन्ही सोबतच चालू आहे. मग चल घरी.